श्री स्वामी समर्थ. नवीन भागाची सुरुवात स्वामींच्या नामस्मरणाने. मागील भागात आपण बघितलं, जो कारमध्ये बसून हळू आवाजात म्हणते, स्वतःचं पायचं सोडून दिलं ती कशी येईल त्याचा विचार करतो आहे हा. प्रिया, जो प्यार अंधा होता है, असं म्हणतात दोघी जोर जोरात हसतात आणि एकमेकींना टाळी देतात. पाटील सर, अरे राहुल, मागे 4 जण बसू शकतील, थोडं ऍडजस्ट कर. सुषमा, नको नको सर, सर नको. आता पुढे. राहुल, अगं सुषमा, बसूयात ना, आपण चौघं बारीकच तर आहोत, बसून जाऊ, चल. सुषमा, अहो, माझा उद्या शेवटचा पेपर आहे, तर मी हॉस्टेलमध्येच थांबणार आहे, तिथेच अभ्यास करून उद्या पेपर देणार आहे, म्हणून मी नाही म्हणते आहे गाडीमध्ये बसण्यासाठी. राहुल, अच्छा, ओके, ठीक आहे, जा मग तू हॉस्टेलला. ऑल दी बेस्ट फॉर टुमॉरोज पेपर. सुषमा, थँक्यू सो मच. राहुल लगेच कारमध्ये मागच्या सीटवर बसतो. सुषमाला बाय करून कार शहराच्या दिशेने निघते. पाटील सर, रितेश, उद्या सुट्टी नाही भेटणार का तुला? रितेश, अरे नाही यार, वर्कलोड खूप आहे, आजच कसं तरी हाफ डे काढून आलो. पाटील सर, अच्छा, ओके, उद्यापासून सुट्ट्या लागत आहे यांना, म्हणून म्हटलं बाहेर जाऊ कुठेतरी. रितेश, हो रे, माझी पण इच्छा होती, पण नाही पॉसिबल. नेक्स्ट टाइम पक्का जाऊयात फिरायला. पाटील सर, हो हो, नेक्स्ट टाइम नक्की जाऊ, ओके. कारमध्ये हे दोघच बोलत होते. मागच्या सीटवर शांतता पसरलेली होती. राहुल सुषमा आली नाही म्हणून गम मध्ये होता आणि प्रिया आणि जो पुढच्यांच्या गप्पा ऐकण्यात मग्न होत्या. पाटील सर, मागे इतकी का शांतता आहे? जो, काही नाही, सहज. प्रियाला काहीतरी आठवतं आणि ती म्हणते, राहुल, सुषमा तर तुला मानपण देऊन बोलते रे, क्या बात है. राहुल गालात हसून म्हणतो, हो मग, आता आमचं ठरलं आहे ना म्हणून. जो आणि प्रिया सोबतच. काय काय ठरलंय तुमचं? राहुल, म्हणजे मी तिला प्रपोज केलं तर लग्नाचंच प्रपोज केलं आणि तिनेही हो म्हटलं. जो, कधी केलं प्रपोज? प्रिया, आम्हाला बोलला नाहीस राहुल. राहुल, पीएल्स मध्ये केलं प्रपोज. पीएल म्हणजे एक्झामच्या आधीच्या सुट्ट्या. जो, चांगला छुपा रुस्तुम आहेस हा तू राहुल. प्रिया, जाऊ दे ग जो, तो प्रेमात आहे ना मग. या दोघींचं बोलणं ऐकून राहुल लाजत गालात हसतो. प्रिया, तुमच्या दोघांच्या घरून पण परवानगी मिळाली का मग? राहुल, नाही अजून, माझ्या घरून मिळाली, तिच्या घरून अजून नाही विचारलं. प्रिया, ओके. थोड्या वेळाने जो आणि राहुलचा स्टॉप येतो. ते दोघं उतरतात. त्यांना बाय करून कार पुढे निघते. पाटील सर, रितेश, उद्या जातो आहेस का मग तू पुण्याला? रितेश, हो हो, उद्या पहाटे निघेल. पाटील सर, आणि परत रिटर्न कधी येणार मग? रितेश, फिक्स नाही सांगता येणार रे, पण लवकर येण्याचा प्रयत्न करेल. थोड्या वेळाने प्रियाचा स्टॉप येतो. प्रिया कारमधून उतरते. रितेश, राजू, चल ना घरी, चहा घेऊयात. पाटील सर, नको अरे, मी क्लासेस घेतो ना, ते मुलं आले असतील, लेट होईल मला. रितेश कारमधून उतरतो. रितेश, ठीक आहे, बाय, भेटू लवकर. पाटील सर, हो हो, भेटू लवकर, बाय. पाटील सरांची कार पुढे जाते. रितेश आणि प्रिया सोबत चालू लागतात. रितेश, प्रिया, आपण सोबत घरी गेलो तर घरी आई जरा डोकं लावेल. असं कर, तू आधी जा, मी 15 मिनिटांनी येतो. प्रिया, असं का? रितेश, तुला उद्या माझ्यासोबत पुण्याला यायचं आहे ना? प्रिया मान हलवून हो म्हणते. रितेश, मग मी सांगतो तसं कर. प्रिया परत मान हलवून हो म्हणते. रितेश, जा मग, आता तू घरी जा, मी जरा माझ्या मोबाईलला नवीन कव्हर लावून येतो, ओके. प्रिया परत मान हलवून हो म्हणते आणि घरी जाते. प्रिया घरी जाताच 3 कप चहा ठेवते आणि फ्रेश होण्यासाठी रूम मध्ये जाते. फ्रेश होऊन येताच चहा गाळते आणि सासूबाईंना देते. रितेश आल्यामुळे प्रिया खूप खुश असते आणि पेपरही संपलेले असतात, त्यामुळे ती रिलॅक्स असते. ती मस्त गाणे गुणगुणत असते. सासूबाईंना तिचं वागणं जरा वेगळं वाटतं. सासूबाई, प्रिया, आज काय विशेष? खूप खुश दिसते आहेस आणि गाणे पण गुणगुणते आहेस.
प्रिया जरा गोंधळते पण लगेच उत्तर देते. आई, आज माझा शेवटचा पेपर होता आणि खूप छान गेला तो पेपर. सासूबाई, हो का? अरे वा, संपले का तुझे पेपर एकदाचे? बरं झालं बाई, म्हणजे आता स्वयंपाकवाली पण बंद केली तरी चालेल. कंटाळा आला होता तिच्या हातच्या त्या वातळ पोळ्या खाऊन खाऊन. तुझ्या हातची सवय लागली होती ना. अचानक त्या बाईच्या हातचं जेवण जातच नव्हतं. प्रिया मान हलवून हो म्हणते. तिला कळत नव्हतं सासूबाईंनी केलेल्या कौतुकावर आनंदी व्हावं की स्वयंपाकवाली बंद होईल म्हणून नाराज व्हावं. प्रिया आनंदी असो की दुःखी, पण सासूबाई तर आनंदी होत्या. प्रिया तिचा चहा घेऊन बेडमध्ये येते. स्टडी टेबलवर बसून चहा पिऊ लागते आणि विचार करू लागते. विचार करता करता चहा पिऊन होतो तरी ती विचारच करत असते. ती घड्याळाकडे बघते. ती घरात येऊन जवळपास अर्धा तास झालेला असतो तरी रितेश अजून घरी आलेला नसतो. ती कप कप ठेवण्यासाठी किचन मध्ये जाते तर दाराची बेल वाजते. प्रिया दार उघडते तर रितेश असतो. रितेश त्याची बॅग प्रियाकडे देतो आणि आईजवळ सोफ्यावर जाऊन बसतो. प्रिया लगेच किचन मधून रितेशला पाणी आणून देते. सासूबाई, रितेश, अचानक आलास? रितेश, अगं मुंबईच्या ऑफिसला काम होतं, मग तिथे आलो होतो तर पुण्याला परत जाण्याऐवजी म्हटलं आज घरीच मुक्काम करू, मग उद्या जाऊ पुण्याला. उद्या ड्युटी आहे ना. सासूबाई, अच्छा, तेच म्हटलं आज काही शुक्रवार किंवा शनिवार नाही, मध्येच कसा आलास तू? रितेश, मुंबईच्या ऑफिसला आलो होतो ग. सासूबाई, हो हो, समजलं मला. प्रिया, रितेशसाठी चहा ठेव. प्रिया डायनिंग टेबलवर बसून ह्या दोघांच्या गप्पा ऐकत असते. सासूबाईंनी आवाज देताच ती किचन मध्ये जाते, थोडा वेळ टाइमपास करते आणि मग चहा गरम करून आणते आणि रितेशला देते. रितेश चहा घेतो. इतक्यात स्वयंपाकवाल्या ताई येतात आणि स्वयंपाक करू लागतात. प्रिया त्यांना काय बनवायचं आणि किती बनवायचं ते सांगून तिच्या रूम मध्ये जाते. रितेश हे सर्व तिरप्या नजरेने बघतो. रितेश थोड्या वेळ आई बरोबर गप्पा मारतो आणि फ्रेश होण्यासाठी मी रूम मध्ये जातो आहे असं सांगून उठतो. इतक्यात रितेशचे पप्पा येतात. रितेश परत सोफ्यावर बसतो. त्याच्या पप्पांबरोबर परत त्याच्या थोड्याफार गप्पा होतात आणि शेवटी तो सोफ्यावरून उठतो आणि त्याच्या रूम मध्ये येतो. रितेश बरोबर पुण्याला जायचं या विचाराने प्रिया खूप आनंदली असते आणि गाणे गुणगुणत असते आणि तिची बॅग पण भरत असते. रितेश रूम मध्ये आला हे सुद्धा तिला लक्षात येत नाही. ती इतकी मग्न असते. दाराकडे तिची पाठ असते म्हणून तिला समजत नाही आणि लक्षातही येत नाही. रितेश हळूच तिच्या जवळ जाऊन तिला मागून मिठीत घेतो. अचानक झालेल्या रितेशच्या दंडम हातांचा स्पर्श तिच्या अंगावर काटा उभा करतो. तिच्या पोटात गोळा येतो. रितेशला तिच्या कोमल अंगाचा स्पर्श होताच त्यालाही तो हवा हवासा वाटू लागतो. रितेश हळूच तिच्या गालावर किस करतो. प्रिया लगेच लाजते. तिचे गाल गुलाबी होतात. तिचे डोळे आपोआप बंद होतात. इतक्यात रितेशचा फोन वाजतो आणि दोघं भानावर येतात. रितेश लगेच फोन रिसीव्ह करून खिडकीमध्ये जातो आणि बोलू लागतो. प्रिया परत तिची बॅग भरण्यात बिझी होते. सासूबाई प्रियाला आवाज देतात. प्रिया लगेच हॉलमध्ये जाते. सासूबाई, प्रिया, जेवायला वाढ आणि रितेशला पण जेवायला बोलव. प्रिया मान हलवून हो म्हणते. प्रिया डायनिंग टेबलवर सर्वांची ताटं बनवते आणि रितेशला बोलवायला रूम मध्ये येते. रितेशला सांगते जेवायला बोलवलं आणि ती परत किचन मध्ये जाते. सर्वजण एकत्र जेवायला बसतात. रितेशची आई म्हणजे प्रियाच्या सासूबाई, रितेश, उद्या ड्युटी आहे का? नाहीतर थांब उद्याच्या दिवस आणि परवा सकाळी जा. रितेश, उद्या ड्युटी आहे ग आई आणि उद्या सुट्टी पण नाही मिळणार. वर्कलोड खूप आहे म्हणून सुट्टी घेता येणार नाही. उद्या पहाटेच निघावं लागेल. रितेशची आई, बरं. मी म्हणत होते आता प्रियाचे पेपर पण संपलेत तर ती स्वयंपाकवाली बंद करून टाकते, नाही का? तू आणि दादा बोलला होता म्हणून स्वयंपाकवाली लावली होती. प्रियाला अंदाज होताच की रितेशजींनीच स्वयंपाकवाली लावायला सांगितली असेल. तिला अभ्यासाला वेळ मिळावा म्हणून. आज तिचा अंदाज पक्का झाला होता. तिला बरं वाटत होतं की रितेशजींनी तिची इतकी काळजी घेतली. रितेश, नको नको आई, असू दे ना, बंद नको करू स्वयंपाकवाली बाई. रितेशची आई, अरे का पण? प्रियाला सुट्ट्या लागल्या आहेत. आज तिचा शेवटचा पेपर होता असं ती सांगत होती. रितेश, हो हो, मला पण तिने सांगितलं, पण उद्या तिला मी पुण्याला घेऊन जातो आहे म्हणून म्हणतो आहे स्वयंपाकवाली बंद नको करूस. रितेशचं बोलणं ऐकून
रितेशची आई रितेशच्या वडिलांकडे रागाने पाहू लागली. रितेशच्या वडिलांनी शांत राहा असं डोळ्यांनीच खुणवलं, तरी रितेशची आई शांत नाही बसली. त्यांची धुसफूस चालू होती. प्रियाला कळत होतं सासूबाई धुसफूस करताय, पण तिने शांत राहायचं ठरवलं. सर्वांची जेवणं होतात. उद्या पहाटे लवकर जायचं म्हणून रितेश झोपण्यासाठी रूम मध्ये जातो. प्रिया किचन आवरत असते. सासू सासरे हॉलमध्ये बसलेले असतात. रितेश रूम मध्ये जाताच सासूबाई सुरू होते. सासूबाई, पाहिलं का तुम्ही? उद्या तो लगेच तिला घेऊन चालला. सासरे, जाऊ दे ना, तू कशाला इतका त्रागा करते आहेस? सासूबाई, त्रागा का नको करू? आज तिची परीक्षा संपली आणि लगेच आज तो आला. नक्कीच तिचं प्लॅनिंग असेल. तिला इथं राहायचं नसेल म्हणून तिने त्याला बोलवून घेतलं. सासरे, तुला कळतंय का तू काय बोलते आहेस? आणि जरा हळू बोल की, ती किचन आवरते आहे, तिला ऐकू जाईल सर्व. प्रियाला सर्व ऐकू येत होतं आणि वाईटही वाटत होतं, पण ती काहीच करू शकत नव्हती. सासूबाई, ऐकू जाऊ द्या, मला काय त्याचं, पण उद्या लगेच तो तिला घेऊन चालला. सासरे सासूबाईची भुनभुन ऐकून जरा वैतागलेच आणि जरा मोठ्या आवाजात म्हणाले, काय तुझी भुनभुन चालू आहे ग? त्याची बायको आहे तर तो तिला घेऊन जाणारच ना. थोडं तिला इथे टाकून जाईल तो. उलट विचार कर, तिचं कॉलेज आहे म्हणून वर्षभर ती इथंच असते. जर तिचं कॉलेज नसतं तर तो तिला कायमची घेऊन गेला असता, मोठ्या दादासारखं. आणि तेही लवकरच होईल. तिचं शिक्षण पूर्ण झाल्यावर तो तिला नक्कीच इथून घेऊन जाईल. आणि आपण त्यांचं लग्न करून दिलं आहे कारण त्याने त्याच्या बायकोसोबत राहावं म्हणून, बरोबर? ना की त्याने त्याची बायको आपल्या सेवेसाठी इथं टाकून जावी म्हणून. सासऱ्यांचं लेक्चर ऐकून सासूबाई गार झाल्या आणि किचन मध्ये प्रिया हे सर्व ऐकून सुन्न झाली. रितेशला तर या बाबतीत काहीच माहिती नव्हतं. प्रिया भानावर येते, किचन मधलं सर्व कामं आवरून रूम मध्ये निघून जाते. रितेश बेडवर झोपलेला असतो आणि घोरत असतो. सकाळी लवकर जायचं म्हणून प्रिया पण लगेच बेडवर आडवी होते, पण तिला झोप येत नसते. सासूबाईंचे शब्द घडी घडी आठवत असतात. तिला वाटतं आपण उद्या लगेच पुण्याला चाललो हे चुकीचं तर नाही ना. खूप वेळ वेळ विचार करते, पण काही कळत नसतं काय करावं. असाच विचार करता करता खूप लेट तिला झोप लागते. पहाटे रितेशच्या मोबाईल मधला अलाराम वाजतो. रितेश उठतो आणि लगेच प्रियालाही उठवतो. रितेश फ्रेश होईपर्यंत प्रिया किचन मध्ये जाऊन दोघांसाठी चहा ठेवते. रितेश फ्रेश होऊन वॉशरूमच्या बाहेर येतो. प्रिया लगेच चहा घेऊन रूम मध्ये येते. दोघ जण चहा घेतात. प्रिया चहा संपवून फ्रेश होण्यासाठी वॉशरूम मध्ये जाते. थोड्या वेळाने दोघं सर्व तयारी करून आपापल्या बॅग घेऊन हॉलमध्ये येतात. रितेशचे आई पप्पा उठलेले नसतात म्हणून रितेश त्याच्या पप्पांना फोन करतो आणि सांगतो की आम्ही पुण्याला निघतो आहोत. रितेशचे आई पप्पा घाईघाई रूमच्या बाहेर येतात. प्रिया आणि रितेश आई पप्पांच्या पाया पडतात आणि त्यांना बाय करून घराबाहेर पडतात. बस स्टॉपवर येताच त्यांना बस स्टँडवर जाण्यासाठी बस मिळते. ते दोघं बसमध्ये बसतात आणि प्रिया शांत शांत आहे हे रितेश नोटीस करतो. रितेश, प्रिया, काय झालं तुला? प्रिया, काय? रितेश, तू खूप शांत शांत आहेस, काय झालं? प्रिया विचार करते, आता प्रवासात यांना कालचं सासू-सासऱ्यांचं बोलणं सांगणं योग्य नाही. पुण्याला गेल्यावर निवांत सांगूयात. असा विचार करून प्रिया, नाही तसं काही नाही. आपली आवराआवर चालू होती, निघण्याची घाई गडबड चालू होती म्हणून जरा शांत होते. रितेश, बरं. थोड्या वेळाने बस स्टँडवर उतरतात आणि पुण्याच्या बसमध्ये बसतात आणि त्यांचा प्रवास सुरू होतो. रितेश लगेच त्याचा लॅपटॉप ओपन करून पीपीटी बनवू लागतो. रितेशला काम करताना पाहून प्रिया सीटवर जरा रिलॅक्सपणे बसते. प्रियाला रात्री झोपायला लेट झालं होतं म्हणून तिची झोप पूर्ण झाली नव्हती म्हणून ती बसमध्येच झोपून जाते. रितेशचं काम करता करता प्रियाकडे लक्ष जातं. तिला झोपलेलं पाहून त्याला हसू येतं. किती निरागस चेहरा असतो तिचा. कुठेच कोणासाठी कपटी भावना नसतात. निर्मळ मन असतं तिचं. खिडकीमधल्या हवेने तिची केसांची एक बट तिच्या गालावर आली होती. रितेश हळूच तिची ती बट कानामागे करतो आणि तिच्या गालावरून हात फिरवतो. त्याच्या दणकट हातांच्या स्पर्शाने तिला थोडीशी जाग येते. ते पाहून तो लगेच त्याचा हात मागे घेतो आणि आपले काम करू लागतो. प्रिया परत झोपी जाते. असाच त्यांचा प्रवास पूर्ण होतो. 9 वाजता ते पुण्यात पोहोचतात. रितेश प्रियाला झोपेतून उठवतो आणि दोघं बसमधून उतरतात. दोघं एका ठिकाणी चहा घेतात, थोडे फ्रेश होतात आणि आपापल्या मार्गाने जायला सज्ज होतात. रितेश प्रियाला स्पेशल रिक्षा करून देतो आणि रिक्षावाल्याला डायरेक्ट घरी ड्रॉप करायला सांगतो आणि तो पण दुसरी रिक्षा पकडून ऑफिसला जातो. थोड्या वेळाने
प्रिया दादांच्या बिल्डिंग मध्ये पोहोचते. तिला फ्लॅट नंबर माहित असतो. ती त्या फ्लोअरला जाऊन दादांच्या फ्लॅटची बेल वाजवते. एकदा बेल वाजवते, दोनदा बेल वाजवते, पण कोणीच दार उघडत नाही. मग ती दाराची कडी वाजवते, पण तरी कोणीच दार उघडत नाही. ती 15 मिनिट वाट बघते दार उघडण्यासाठी, पण दार काही उघडत नाही. काय होईल पुढे? दादा किंवा वहिनी दार का उघडत नसतील? प्रिया पुढे काय करेल? जाणून घेण्यासाठी पुढील भाग नक्की ऐका. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे पुढील भाग प्रकाशित करताच तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल. कथा आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. सर्व व्ह्यूअर्सला विनंती आहे, चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे जाऊ नका. मला सपोर्ट करण्यासाठी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. थँक यू.